धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात होते. लहान मुलांनी कृपया मैदान मैदान खाली करायचं आहे. सामना सुरू होतोय. कृपया लहान मुलांनी सगळं मैदान खाली करायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामना सुरू होतोय. यानंतर दिनेश आणि ओमकार ब्लास्टर्स संघ विरुद्ध फायटर संघ, आणि फायटर संघाचे सलामीचे फलंदाज असतील ते दिनेश आणि सहफलंदाज ओमकार जामसुदकर. स्वप्नील वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक ब्लास्टर्स या संघाकडनं गोलंदाजी करतील. सामना करेल तो दिनेश. स्वैर मारेने षटकाची सुरुवात. अवांतर धावसंख्येने खातं उघडले संघाचं फायटर्स या संघाने. स्वतः दिनेश आणि त्यांचे सहफलंदाज ओमकार जामसुदकर सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आपण बघितलं. समोर टाकलेला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता दिनेश यांचा. प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचं यश प्राप्त केले ते स्वप्नील यांनी. चांगली गोलंदाजी वारंवार आपल्या संघासाठी. एक सामन्यात विजय प्राप्त केला, एक सामन्यात पराभव प्राप्त केलाय तो. ब्लास्टर्स या संघाने काढून काढण्याचा प्रयत्न. इकडे धावचीत होऊ शकतो का? चेंडूची फेक चुकीच्या ठिकाणी. कदाचित धावचीत झाले असते. जीवदान लाभलंय ते मात्र दिनेश यांना. निश्चितच एक जीवदान लाभलंय ते दिनेश यांना. मैदानात चेंडू होता, दाद दिले नाही ते ओमकार जामसुदकर आणि बरोबरच होती ती दाद. कदाचित कोणताही एक फलंदाज इथे धावचीत निश्चितच झाला असता. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. सामना करेल दिनेश. विद्युत शोधात सुरू असलेले सामने कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व तिसरा. आकुटबाचे चेंडू, चेंडू मैदानात आहे. धावचीचं जीवदान लाभलंय. झेलबाद होतो काय? नाही, दुसरं जीवदान. हातावर दही घेऊनच आलेले आहेत, त्यामुळे 2 जीवदान इथे लाभले आहेत. 2 सामने आतापर्यंत पराभूत झालेत फायटर संघ. तिसऱ्या सामन्यात अनपेक्षित कामगिरी करावी लागेल आणि याची जाणीव कल्पना असणार आहे ते दिनेश आणि ओमकार जामसुदकर यांना. डावखुरे फलंदाज
ओमकार बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील या सामन्यात. मागील सामन्यात काही एक फलंदाजीची कसब दाखवू शकले नाहीयेत. सुंदर फटका, पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा. धावसंख्या झाली ती बिनबाद 4 धावा. वैयक्तिक खातं 2 या धावसंख्येने उघडले ओंकार याने. यावेळी चेंडू मैदानातच. बघूया झेल होऊ शकतो का. झेल बाद. याही वेळी काही न करता बाद तंबूत परत ओमकार जामसुदकर. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. पुढील फलंदाज आहे तो रुपेश, स्वतः कर्णधार. सामना करेल स्वप्नील यांचा. सुंदर चेंडू, हा देखील फटका, मिस टाइम झालेला फटका इमारतीच्या आवारात लागून घोषित क्षेत्रात. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 5 धावा. आपण बघितलं की ओमकार जामसुदकर याला साजेशी अशी फलंदाजी करता येत नाहीये, कारण संघाचं भवितव्य म्हणा की गुणफलक जर विजयाची अपेक्षा असेल ती ओमकार जामसुदकर यांच्याकडून होती आणि ती पूर्वी करता आले नाही. हा 3रा सामना आहे त्यांचा. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या ती 5. पुढील गोलंदाज असेल तो शिवम. चांगली गोलंदाजी केली होती मागील सामन्यात आपण बघितलं. फलंदाजी देखील चांगली केली होती, परंतु सामना मात्र जिंकता आला नाही त्यांना. शेवटच्या षटकात 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज होती. शेवटपर्यंत किल्ला लढवण्याचं कार्य केलं ते गौरव पंडित याने, परंतु शिखर मात्र यशाचं गाठता आला नाहीये. उलट चेंडू पंचाने नो घोषित केलाय. एकूण 3 धावा इथे मिळतील आणि फ्री हिटची नामी संधी. चांगली गोलंदाजी करतात वारंवार आपल्या संघासाठी, पण यावेळी मात्र थोडंसं नियंत्रण ढासळलं. फुलटच चेंडू, तो सुद्धा कमरेच्या वर, आणि पंचाने क्षणाचाही विलंब न करता तो सोयीर म्हणून घोषित केला. अर्थातच याचा फायदा झालाय तो फायटर्स या संघाला. धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 8 धावा. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव निश्चितच मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण टिकले ब्लास्टर्सच्या संघांच्या मार्फत. धावसंख्या होती ती 9. 1 गडी बाद 9 धावा. स्वतः कर्णधार मैदानात उपस्थित. आकुटव्या चेंडू फाईन लेगच्या दिशेने आला, परंतु चेंडू मैदानातच. निर्धाव चेंडू. वेगवान चेंडू आणि त्रिफळाची गडी बाद. संघनायक तंबूत परत. 2रा झटका. धन्यवाद डीजे. हेमाची जोडी जमले, मात्र इकडे फायटर संघाची मात्र कुठचीच जोडी फलंदाजीची जमत नाही. एका मागोमाग एक फलंदाज तंबूत परतताना आपण बघतोय. प्रथम ओमकार आणि त्याच्यानंतर स्वतः कर्णधार रुपेश. 2 फलंदाजांचा झटका लागलाय तो फायटर्स या संघाला. अमन चौरसिया. फुलटॉस चेंडू आणि हा देखील नो असेल. धाव घेण्याचा प्रयत्न धावची जाऊ शकला असता. गचाळ क्षेत्ररक्षण तिकडे ब्लास्टरच्या संघामार्फत 1 धाव निश्चित मिळते आणि स्वैर माराची 1 धाव. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 11 धावा द्यायला आणि नामी संधी पुन्हा एकदा दिनेशला फ्री हिटची.
लागोपाठ 2 चेंडू, त्यामुळे षटक थांबवण्यात येत आहे. लागोपाठ 2 चेंडू त्यांनी कमरेच्या वर टाकले, त्यामुळे षटक थांबवण्यात येत आहे आणि पुढील षटक पूर्ण करण्यासाठी येईल तो पुढचा गोलंदाज सुशांत. आणि फ्री हिट साठी पहिला चेंडू सुशांत यांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. फ्री हिटची नामी संधी होती, चेंडू मैदानातच, घडी काय बाद मिळणार नाहीये. एक धाव मिळाली आहे, दुसरा धावायचा प्रयत्न, सफलचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या झाली ती 13. नुसते जीवदान लाभतंय. धावसंख्या ती 13. दोन गडी इथे बाद झालेत. सुशांतला इथे गोलंदाजीसाठी पाचारण करावं लागलाय. आखोटप्याचा चेंडू, वेगवान चेंडू, आणि पंचाने पुन्हा एकदा नो घोषित केलाय. आणि फेकी गोलंदाजी, याही गोलंदाजाची गोलंदाजी बंद, आणि ती कायमस्वरूपी बंद पुढील सगळ्या सामन्यांसाठी. काय सुरू आहे हा सामना आपण बघितला. डावखुरा फिरकी गोलंदाज शिवम यांनी बघितलं की 2 लागोपाठ 2 चेंडू त्यांनी कमरेवर टाकले, त्यामुळे त्याचं षटक बंद करण्यात आलं. त्यानंतर आलेला सुशांत फेकी गोलंदाजी म्हणून त्याचं देखील षटक बंद करण्यात आलंय. आणि आता एकाच षटकासाठी 3रा गोलंदाज, म्हणे हा एक विक्रम झालाय तो कुंभारवाडा प्रीमियर लीग. टाळ्या होऊन जाऊ द्या. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3रे, एका षटकासाठी 3रा गोलंदाज, म्हणजे हे दुर्मिळ आहे आणि ते इथेच घडतंय या दुर्गादेवीच्या मैदानात. आणि आता कोण गोलंदाजी करणार आहे? गौरव पंडित. फ्री हिटची नामी संधी, गौरव गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल दिनेश. सुंदर चेंडू, परंतु फ्री हिट आहे, गडी बाद देण्यात येणार नाही. चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा बुंदा यॉर्कर. अंदाजच आला नाहीये दिनेश यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र वेध घेतोय तो यष्टीचा. 1 मिनिट पंच, 1 मिनिट. एक चेंडू बाकी. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला 4थ्या गोलंदाजाचा. आणि यावेळी देखील नो घोषित केलाय पंचांनी, आणि हा देखील गोलंदाज बाहेर. फेकी, आणि आता 5वा गोलंदाज. म्हणजे काय चाललंय आपण बघतोय. 2 सामने इथे झाले आहेत, एका षटकासाठी 4था गोलंदाज इथे येतोय. कृपया ही खरी लाजिरवाणी गोष्ट आहे. एक चांगला गोलंदाज ब्लास्टर्सच्या संघाकडे त्यांना आता काढावं लागेल, कारण गौरवला सुद्धा बाद करण्यात आलं. फेकी गोलंदाज म्हणून बाहेर काढण्यात आलाय. अजूनही दुसऱ्या षटकातला एक चेंडू इथे बाकी आहे, आणि गोलंदाज कोण टाकणार आहे आता. आता कोणाला तरी ती भूमिका तर नक्कीच पार पाडायची आहे. कृपया ब्लास्टर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, यूट्यूब लाईव्ह सुरू आहे, कृपया आपण आपल्या वर्तणुकीला थोडासा लगाम घालायचा आहे. 1 मिनिट थांबायचं आहे. पण मग आता तू 9-9 केले ना, तर 6 आहे.
6 रन ऍड कर. नाही मग आता 6 ऍड करू दे. किती झाले? 23 23 23 23. धावसंख्या झाले 23. एक मिनिट थांबायचं. एक मिनिट थांबायचं. एक मिनिट थांबा. एक मिनिट. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. धावसंख्या झाली ती 23. थोडस शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. गोलंदाज कोण आहे? मनोज चौरसिया. शेवटचा चेंडू मनोज चौरसिया यांचा. दुसऱ्या षटकातील स्वैर मारा. अवांतर चेंडू. फ्री हिट तशीच राहणार आहे दिनेशसाठी. खूप साऱ्या मिळत आहेत दिनेशला फ्री हिट. धावसंख्या झाली ती 24. आणि आता मात्र फटकावलाय चेंडू मैदानाबाहेर. षटक संपत आहे. दुसऱ्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या येते 26. 2 गडी बाद 26 धावा. पुढील गोलंदाज स्वप्नील. स्वप्नील यांच्या खांद्यावर जबाबदारी नक्कीच असणार आहे. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. आता मात्र तशाच प्रकारची पुनरावृत्ती करायला लागली कारण 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 26. अमन. सुंदर चेंडू. चांगली गोलंदाजी. वारंवार चांगला अचूक नियंत्रण. अचूक टप्पा. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करताना सामना अजून संपलेला नाही. आपण बघतोय की ब्लास्टर्स संघाचं थोडंसं कुठेतरी मनोबल ढासळताना आपल्याला दिसतंय. पण अजून तुमची देखील फलंदाजी येणार आहे. वेगवान चेंडू. खोलवर पद्धती चेंडू. आणि जिद्द कायम दिसते त्या या गोलंदाज अर्थात स्वप्नील यांच्या गोलंदाजीतून. कारण मला माझं कार्य पूर्ण करायचं आहे. भले काही असू दे. मला खेळायचं आहे हा सामना आणि जिंकायचं आहे. ही जिद्द आहे. माझं जहाजाने जिद्द सोडली नाही तर मोठी मोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. आणि निश्चितच तशाच प्रकारची ही गोलंदाजी सुरू आहे ती स्वप्नीलच्या माध्यमातून. आखोटापदा चेंडू मैदानातच. धाव घेण्याची किमया देखील साधत नाहीये. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो अमन चौरसिया यांच्या माध्यमातून. लागोपाठ तिन्ही चेंडू निर्धाव टाकले ते स्वप्नील याने. पुन्हा एकदा तयार. सामना करेल तो अमन. आडव्या बॅटने मारलेला फटका जेल होऊ शकतो का? आणि गडी बाद तिसरा अमन चौरसिया तंबूत परतताना. धन्यवाद डीजे. चारही चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत
या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक होऊ शकतं का? स्वप्नील खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, मागील षटक विसरून पुन्हा नव्याने सामना करताना स्वप्नील सुंदर, आणि हा देखील चांगला झेल बाद होतोय का? आणि पंचांनी बाद केलाय दुसरा झटका याच षटकातला आणि एकूण चौथा झटका. धन्यवाद डीजे. पुढील फलंदाज आहे तो प्रमोद, आणि पुन्हा एकदा नामी हॅट्रिकची संधी स्वप्नीलला, आणि त्याच्यासाठी 3100 रुपयाचा जो हॅट्रिक इथे साधतायत तर राजवीर सागर पवार यांच्याकडून 3100 रुपयाचं पारितोषिक. बघूया स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होते का? प्रमोद सामना करेल, षटकातील शेवटचा चेंडू, अजूनपर्यंत निर्धाव षटक आलाय, बघूया काय होतंय. आणि चांगला फटका आणि निर्धाव षटक टाकले, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील साठी. खरोखर चांगलं षटक, वाखाकडे जो कामगिरी केली ती आपल्या संघासाठी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि त्या निर्धाव षटकात एक गडी बाद मिळवण्याची पण किमया साकारली आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे 26. मागील अख्खं षटक भरून काढलंय ते स्वप्नीलने आपल्या गोलंदाजीतनं. खरोखर चांगली कामगिरी केली ती ब्लास्टर्सच्या संघासाठी स्वप्नीलने. पुढील गोलंदाजचं नाव दुर्वेश. आकुटोबाचा चेंडू, वेगवान चेंडू, अंदाज येत नाहीये. दिनेश, सलामीला आलेला दिनेश अजूनही मैदानात तटस्थ आहेत. धावसंख्या स्थिर 26. लागोपाठ 7वा चेंडू हा निर्धाव जातोय तो फायटर्स या संघासाठी. दुसरं षटक विसरून गेलेत, नव्याने जोमाने उत्साहाने काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. या सामन्यात विजय प्राप्त करायचा आहे. पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव विसरून टाकायला लावतो. आणि हीच जाणीव, ही कल्पना असणार दोन्ही संघाला. आकुटोबा चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिलाय तो फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा इथे मिळत आहेत. बऱ्याच वेळानंतर इथे धावफलक हलताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या झाली ती 28. 8व्या चेंडूवर धाव घेताना बघतोय ते आपण फायटर्स संघ. खरोखर चांगली गोलंदाजी सुरू आहे ती ब्लास्टर्स या संघाच्या माध्यमातून. सातत्यपूर्ण कामगिरी, ज्या प्रकारे स्वप्नील यांनी षटक संपवलं होतं तशाच प्रकारची कामगिरी दुर्वेशकडनं अर्थातच आहे. आणि आडव्या बॅटने मारलेला फटका, एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 29. पुढील चेंडू दुर्वेश यांचा, सामना करेल तो प्रमोद. आडव्या बॅटने मारलेला फटका कव्हर्स मध्ये, चांगला जोरदार वेगवान फटका होता. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 30. चांगली गोलंदाजी चालू आहे ती आखूड टप्प्याची. दुर्वेश एक चांगला उभारता हुआ सितारा आपण ज्याला म्हणू शकतो याच आपल्या विभागातून चांगली गोलंदाजी करतात ते आपल्या संघासाठी. खरोखर ज्या प्रकारे स्वप्नीलने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारचा सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न दुर्वेशच्या माध्यमातून इथे होताना आपण बघतोय. याही समोर मारलेला फटका कव्हरच्या दिशेने. किती धावा मिळत आहेत? 1 धाव मिळते. पुन्हा मैदानात चेंडू येतोय. दुसरा धावाचा प्रयत्न, सफलचा प्रयत्न. 2 धावा इथे होत्या. धावसंख्येत 2 ने वाढवते. धावसंख्या झाली ती 32. षटक संपते. 4 षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली ती 32 आणि 33, माफ करा. आणि प्रो कबड्डी लीग ज्याची अंतिम फेरी, जो सामना अंतिम फेरी विजेता संघ पुणेरी पलटणचा एक खेळाडू अर्थातच माननीय श्री संकेत सावंत
यांचं इथे आगमन होत आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3 च्या कोर कमिटीतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संकेत सावंत पुणेरी पलटण यावेळचा अंतिम विजेता संघ त्यांचे इथे आगमन होते. धावसंख्या येते 32. आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या होती ती 34. गोलंदाजीसाठी आलं तर संकेत पंचांसाठी इकडे चेंडूची व्यवस्था करायची आहे. धावसंख्या हळूहळू का होईना इथे वाढताना आपण बघतोय. 4 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती ती 32. प्रति षटका मागे 8 धावा इथे फटकावल्या होत्या तो फायटर्स या संघांकडून. दुसरं षटक निश्चितच महागडं षटक होतं आणि हे विसरून नव्याने सुरुवात केली आणि ती खास करून ती स्वप्नीलने सुरुवात करून दिली आणि त्याचा नंतर दुर्वेश याने देखील त्याच्यानंतरचं जे 4थं षटक होतं ते चांगल्यारीत्या संपवलं. यानंतरचा पुढील गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी 5वं षटक आहे ते संकेतचा सामना करेल तो प्रमोद. आखुटप्याचा चेंडू भिरकावून दिला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव निश्चितच मिळतात. 2 धावा धावसंख्येत 2 ने भर होते. प्रो धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद डीजे. प्रो कबड्डी लीग चे यंदाचे विजेता संघ पुणेरी पलटण आणि या संघाचे खेळाडू संकेत सावंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3 या समितीतर्फे आपलं हार्दिक 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 स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल कुंभारवाडा प्रीमियर लीग कोर कमिटीतर्फे आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. सामन्याला सुरुवात. गोलंदाज देखील संकेत. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला. बघूया चेंडू मैदानात आहे का. खेळाडू आला चेंडू खाली. 2 धावा निश्चितच मिळते. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 38 धावा धाव फलकावर लागल्यात. 5वं षटक इथे प्रगतीपथावर आपण इथे बघतो ते ब्लास्टर संघाच्या माध्यमातून. सुंदर सुंदर कामगिरी चालू आहे प्रमोदच्या माध्यमातून. यावेळी देखील चेंडू मैदानात येतोय. 1 धाव मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न सफल असा प्रयत्न. चाळीस धावा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आपण इथे बघितला ब्लास्टर्स या संघाने आणि आतापर्यंत फायटर्स या संघाने. आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात त्या. पंच कुठे लागलाय चेंडू. यानंतरचा होणारा सामना कुंभारवाडा रॉयल्स आणि कुंभारवाडा लायन्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की थोड्या वेळात आपण उपस्थित राहायचं व्यासपीठाजवळ. कुंभारवाडा रॉयल्स आणि कुंभारवाडा लायन्स. चांगला फटका होता. आडव्या बॅटने मारलेला फटका प्रमोदच्या माध्यमातून आपण इथे बघतोय. मोठ्या फटक्यांची आतषबाजी इथे होते. तत्पूर्वी संकेत सावंत यांची आमच्या विनंतीला मान देऊन आपण खरोखर तुम्ही प्रो कबड्डी लीग म्हणजे सर्व प्रकारे जिथे आपण बघतो की ज्याप्रमाणे प्रीमियर लीग क्रिकेटच्या प्रीमियर लीगची 2 धावा इथे दिल्यात. सुरुवात झाली त्यानंतरच सगळ्या खेळाडूंना प्रावीण्य देण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी कबड्डी जो आपलाच खेळ आहे मातीतला त्याला चालना देण्यासाठी प्रीमियर लीग सुरुवात झालेली आहे. सुंदर 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 अतिसुंदर झेल. 5वा झटका.
कुंभारवाडा रॉयल्स आणि कुंभारवाडा लायन्स या संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कौल इथे करायचा आहे. पुढील फलंदाज, फलंदाजाचं नाव योगेश. संतोष. पुढील फलंदाज इथे संतोष. शेवटचं षटक दुर्वेश यांचं. सलामीला आलेला दिनेश मात्र अजूनही मैदानात तटस्थ. शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवताना आपल्या संघासाठी बघतोय. आकुटोबाचा चेंडू पायाचा वेध घेतलाय. धावचीत होऊ शकतो का, आणि ते धावचीत झालंय आणि आपली विकेट बहाल केली आहे. 6वा झटका. धन्यवाद डीजे. 4 वेळा जीवदान लाभलं ते दिनेश यांना, मात्र आता मात्र 5वं जीवदान त्यांना साधता आलं नाहीये. तंबूत परतताना पुढील फलंदाज आहे तो अमर. दुर्वेश, स्वप्नील खरोखर चांगली गोलंदाजी केली आपल्या या ब्लास्टर्सच्या संघासाठी. आपण बघतोय शेवटचं षटक हाताळताना सामना करेल तो अमर. धावसंख्या 42. 6 गडी बाद झाल्यात आतापर्यंत फायटर्स या संघाचे. 42 या धावसंख्येवर शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. आपण बघतोय ब्लास्टर संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सगळं सुरळीत सुरू आहे. 42 धावफलकावर इथे लागल्यात. आपण बघतोय धावचीत झाले ते दिनेश. सुंदर चेंडू, पायाचा वेध घेतलाय. एक धाव निश्चितच मिळते लेग बाईजच्या स्वरूपात. पंचांनी घोषित केले लेग बाईज. धावसंख्या 43. अजूनही 3 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे. हाणामारीची षटकं, अर्थातच शेवटचं षटक, आणि कितपत याचा लाभ उचलतायत बघूया. स्वैर मारा. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते ती दुर्वेशच्या माध्यमातून. पंचांनी बाह्या सरसावल्या आणि अवंतर म्हणून घोषित केला हा चेंडू. धावसंख्या झाली ती 44. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 6व्या षटकातील. सुंदर फटका, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू मैदानाबाहेर. 2 धावा निश्चितच. धावसंख्या झाली ती 46. चेंडू मैदानात आलाय, तो घ्यायचा आहे. धावसंख्या ती 46. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली कामगिरी चालली ती. आडव्या बॅटने मारलेला जोरदार फटका इमारतीच्या आवारात लागून मैदानातच. एक गाव घेतले. दुसरा धावायचा प्रयत्न, सफलाचा प्रयत्न इथे होऊ शकतो का. चांगला ताळमेळ दोन फलंदाजीचा बघितला आपण की संतोष यांनी खरोखर शेवटच्या क्षणाला येऊन मोठ्या फटक्यांची आतषबाजी इथे सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 48. अर्धशतकी मजल इथे मारतायत का बघूया. शेवटचा चेंडू 6व्या षटकातला सामना करतोय संतोष दुर्वेश यांचा, आणि यावेळी चेंडू बघूया. पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलाय. अवांतर धाव, अर्धशतकी मजल गाठली ती फायटर्स या संघाने. 50 धावा इथे फटकावल्यात प्रथम फलंदाजी करताना. अजूनही शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. सामना करतोय अमर. धावसंख्या झाली ती 50. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला. पुन्हा एकदा इमारतीला लागून मैदानाच्या आवारात एक धाव घेतल्या. दुसरा धावायचा प्रयत्न, जोरदार चेंडू फेक आणि धावचीत झाल्यात यावेळी मात्र. आणि एक धाव इकडे पंचांनी शॉर्ट म्हणून घोषित केले, त्याच्यामुळे एकही धाव इथे मिळत नाहीये. धावसंख्या झाली ती 50. 51 धावांचं आव्हान असणार आहे ते ब्लास्टर्स या संघासमोर. धन्यवाद डीजे.
हॅलो डीजे डीजे 2 मिनिटं. पवन चौनसिया यांना मी विनंती करेन की संकेत सावंत यांचा इथे शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. संकेत सावंत पुणेरी पलटण या संघाचे खेळाडू, जरा टाळ्या वाजवायच्या कारण याच वर्षी ते अंतिम विजेता संघ पुणेरी पलटण याचे खेळाडू कुंभारवाडा प्रीमियर लीग कोर कमिटीतर्फे आपल्याला आपलं हार्दिक अभिनंदन करतो कारण आपणच या वेळचे अंतिम विजेता संघ आहात. आणि विनंती करीन मी निवृत्ती शिंदे यांना आपल्याच विभागातील एक आपलाच ओळखीचा आवाज पुढील समालोचन करतील ते निवृत्ती शिंदे. धन्यवाद. 51 धावांचं आव्हान असेल. टायगर्स आणि माफ करा रॉयल्स आणि लायन्स नाणेफेक करून घ्यायचं आहे. कुंभारवाडा रॉयल्स आणि कुंभारवाडा लायन्स दोन्ही संघाच्या संघनायिका विनंती आहे नाणेफेक करून घ्यायचं आहे. धन्यवाद. हॅलो. रॉयल संघाचे संघनायक आणि लायन्स संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. या आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघादरम्यान ही लढत अगदी महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी आपण संकेत दादा यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. प्रो कबड्डी मध्ये ज्याने चांगला या ठिकाणी खेळ केला आणि लायन्स रॉयल संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण या ठिकाणी पाहतोय कुंभारवाडा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक या ठिकाणी आपण तिसरं पाहतोय आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आज खऱ्या अर्थानं सकाळपासून अगदी व्यासपीठावर मान्यवरांची मानदेयाळी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर या मायक्रोफोनवरती ज्यांचा आपण आवाज ऐकत होतो ते आमचे समालोचक आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय प्रसाद सर, त्याचबरोबर प्रमोद साटम सर आणि आशिष चोरगे सर यांचा देखील आज आपण शुद्ध मराठीतून समालोचन ऐकलं. त्यांचं देखील आपण मनापासून धन्यवाद देऊयात. आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहतोय अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये खेळली जाते आणि चांगलं असं आयोजन या ठिकाणी पर्व क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आमचा हिंदू, आमचा धर्म हिंदू, आमची जात मराठा, आमचं तीर्थस्थळ शिवनेरी, आमचा सण शिव जयंती, आमचं शिक्षण शिवचरित्र, आमचा रंग भगवा, आमची ओळख जय शिवराय, आमचा रुबाब महाराजांचा इतिहास, आमची आन भगवा वादळ, आमची शान, जिथे गाव तिथे महाराजांचं नाव, जिथे गाव तिथे महाराजांचं नाव. पावसाचा गारा मी, सह्याद्रीचा वारा मी, शीतलतेचा चंद्र मी, मराठ्यांचा मर्द मी, उफाळता लाव्हा मी, सह्याद्रीचा छावा मी, मावळ्यांचे रक्त मी आणि शिवबांचा भक्त मी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होतीये. आपण पाहतोय या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना मनोज आणि शिवम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर शिवम आणि स्ट्राईक एंडला मनोज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती संतोषाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी पंचांच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय संतोषांचा.
इथे मात्र चांगला चेंडू अगदी पायांवरती टाकलेला चेंडू होता आणि फलंदाजांनी इथे मात्र खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला. यशस्वी झालाय गोलंदाज, अपयशी ठरतोय फलंदाज, कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. संतोष याच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच बरोबर 7वी मॅच चालू आहे आणि या ठिकाणी दोन्ही संघ अगदी चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. अगदी या ठिकाणी देखील चांगला चेंडू, लाईन आणि लेंथ एकदम परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते. संतोषाची लगातारचे 2 चेंडू डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज वरती थोडस प्रेशर आणण्याचं काम या ठिकाणी करत असताना आपल्याला संतोष याला पाहू शकाल. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या रणवेवरती सज्ज झालाय. आता मात्र चांगला चेंडू आहे, लेडिंग एज आहे, स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कॅच टिपलाय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय. बॅक टू पॉवेलन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. या ठिकाणी पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला गडी बाद पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय कॅच टिपला मात्र शैलेश यांनी अतिशय सुंदर सोपा कॅच होता, त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाजाला आपला डगआउट मध्ये पाठवण्यामध्ये यश मात्र मिळवलंय. गोलंदाजाच्या वाट्यामध्ये एक विकेट पाहायला मिळते संतोषाच्या रूपामध्ये. 3 चेंडू डॉट आलेत, एक विकेट, महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय. मनोज याला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. नवीन बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळेल. पंच सांगतायत की त्या ठिकाणी एक धाव मात्र पाहायला मिळेल. ब्लास्टर चेंडू पाठवायचा आयुष्य कमिटी आपल्यास विनंती आहे. ब्लास्टर संघ फलंदाजी करतोय आणि धावा करायचे त्यांना मात्र जिंकण्यासाठी 51 धावा. वन धावा करायचे, 50 धावा झाल्यात. आता या ठिकाणी गौरव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे गौरवकडे देखील. इथून पुढे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, हार मानून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूचा सन्मान या ठिकाणी करावा लागेल. संतोष याच्यावरती चांगला फटका आहे, या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावेंचा फटका या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि या 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती ऍड केले जातील. धावफलकावरती जर धावा पाहिला ना तर 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मात्र चांगली या ठिकाणी अचूक टप्पा, भेदक मारा आणि चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आधा देखील चांगला फटका आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी समोरच्या दिशेला चेंडू चाललाय. 2 धावेंसाठी इथे मात्र षटक पहिलं कंप्लीट होते. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचते, ती मात्र 5 या अंकावरती. पहा, पहिलं षटक हे महत्वपूर्ण षटक असतं. या महत्वपूर्ण षटकामध्ये 1 गडी बाद मनोज माघारी पाठवलं आणि त्यानंतरचा मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि इथे मात्र चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये संतोषाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतील अमन चौरशिया, ज्याने गिरगाव प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजचा किताब पटकवला. नुकतीच स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि चांगली गोलंदाजी करत असताना आज आपल्या संघासाठी या ठिकाणी काय करणार यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लाभलंय. इथे मात्र पहा, लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच अगदी आमच्याकडे हात समांतर करतायत. धाव मात्र अवांतर स्वरूपात, वाईट स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. आमच्या समवेत या ठिकाणी स्कोरर पाहतायत ते ओमकार या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील पहा, एक पुन्हा एकदा वाईट टाकण्यामध्ये यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कुठेतरी या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय अमन चौरशिया, परंतु इथे लेफ्ट हँड फलंदाज आहे. दिशा मात्र त्यांना अजूनही मिळालेली नाहीये.
आता मात्र चांगला फटका आहे, चेंडू चाललाय तिकडे, किती धावा मिळतील आणि पंचांचा अगदी आमच्यापर्यंत कॉल येईल तोपर्यंत आम्ही धावा निश्चित तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचूया. परंतु आज खऱ्या अर्थानं अमन चौरसिया 2 वाईट टाकल्यानंतर एक चेंडू मात्र चांगला टाकलाय आणि इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अमनला आपण पाहू शकाल. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक आपण पाहतोय 3 आणि धावसंख्या इथे मात्र 1 धाव पाहायला मिळेल. इथे मात्र कॅच टिपलाय, फलंदाज बाद झालाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच, पकडला जातोय कॅच आणि इथे मात्र दुसरा धक्का, दुसरा हादरा, दुसरा गडी बाद आपण पाहतोय. शिवम याच्या रूपाने या ठिकाणी ब्लास्टर संघाला नक्कीच धोक्याची घंटा मी म्हणेन या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कौतुक केलं संतोषाचं, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी अमन गोलंदाजीवरती आले. 2 चेंडू पहिले वाईट टाकले, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या जाळ्यामध्ये या ठिकाणी फसवलं आणि शिकार मात्र केली आहे ती मात्र या ठिकाणी शुभम यांची. गोलंदाजी अप्रतिम चालली आहे, फलंदाजाला इथे मात्र काहीतरी करावं लागेल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय स्वप्नील आणि त्यांच्या साथीला गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू चाललाय निघून 2 धावेंसाठी इथे डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावा आपण धावफलकावरती ऍड करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र आतापर्यंत 10 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमन चौरसिया अगदी चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र अतिरिक्त बाउन्स, पंच अगदी सांगतायत की इथे वाईट कॉल आहे आणि फलंदाजच्या अगदी डोक्यावरून चेंडू चाललाय. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, चेंडूची उसळी अतिरिक्त पाहायला मिळाली, वाईट पंचांनी घोषित केला. एक धाव मात्र पुन्हा एकदा अवंतरच्या रूपात आपल्याला धावफलकावरती घ्यावी लागेल. धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. आता मात्र या ठिकाणी बॉडी लँग्वेज वरती चेंडू चाललाय, पंचांकडे दाद मागितली, अपल केली आहे, परंतु पंच सांगतात की हा चेंडू एस्टॅनच्या अगदी बाहेर चाललाय. सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅट्समन स्वप्नील या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळतील. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. संघर्ष हा नेहमीच कठीण असतो, परंतु संघर्ष करत असताना त्याच्यातून आपल्याला यश मात्र शोधावं लागतं. इथे यश शोधावं लागेल ते मात्र ब्लास्टर संघाला. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण शिखरापर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो मित्रांनो. इथे मात्र हेलिकॉप्टर कॅच विन द मॅच म्हणलं जातं, कॅच पकडला जातोय. स्वप्नीलला देखील तंबूच्या आश्रयाला परतीच्या प्रवासाला पाठवलंय बॅक टू पवेलियन. गोलंदाजी खूप छान पाहायला मिळते या ठिकाणी अमन चौरसिया यांची. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 11 या धावसंख्येवरती. आता मात्र टीम मीटिंग घेतली जाती आहे. टीम मीटिंग करताय थोडस या ठिकाणी अवघड परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश चौरसिया उर्फ पनवा. टोपन नाव आहे त्यांचं. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू चाललाय तिथे, चेंडू पुन्हा एकदा काय घडतंय पाहायचं. डिक्लेअर झोन मध्ये जाईल काय आणि इथे पंच काय सांगतील त्यांच्याकडे अपेक्षा असणार आहे. सर्वांचं लक्ष. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेबरोबर संघाचं धावफलक 12 या अंकेवरती. इथून पुढे गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल ती मात्र गौरव पंडित यांना. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संतोष आहे आणि या संतोष वरती तुम्हाला प्रहार करावे लागतील. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु चेंडू तिथे चाललाय. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. छान कॉम्बिनेशन जुळलंय दोन्ही फलंदाजांमध्ये. गौरव आणि अविनाश ह्याच्यामध्ये. गौरव मात्र एकटा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला चेंडू हवेत तरंगत चाललाय. 2 धाव्यांसाठी डिक्लेअर धावा तिथे 2 आपल्याला पाहायला मिळतील. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हणले ना तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो मात्र इतिहास वाचत असतात. इतिहास तुम्हाला घडवायचा असेल ना तर इथे मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष करत असताना गौरव पंडित यांना आपण पाहतोय त्यांच्या बॅटिंगमधून आतापर्यंत चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 1 धाव आली, त्यानंतर डबलचे 2 धावांचे 2 सॉरी सर, या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा संतोष तयार झाला. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च गेल्यात गौरव पंडित समोर आपण पाहतोय. गौरव सर याच्याकडे जर पाहिलं ना तर त्यांच्याकडे अनुभव आहे, कॅपॅसिटी आहे. चेंडूला पार करण्यासाठी ते देखील जाणले जातात. इथे खेळपट्टीचा अंदाज देखील आहे. हाफ ट्रॅकर उडवलाय, हवेमधून चाललाय. चेंडू कुठपर्यंत जाऊन पोहोचणार? 2 धावेंसाठी जाताना पाहायला मिळतोय. पंच अगदी तात्पर्याने लक्ष देऊन नजर ठेवून चेंडूकडे पाहत होते. अखेरच्या क्षणापर्यंत सांगितलं की इथे मात्र 2 धावा पाहायला मिळतील. क्षेत्र कोणतेही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असेल ना यशाला पर्याय नाहीये. यश शोधायचं असेल तुम्हाला कष्ट मात्र प्रामाणिक करावे लागतील. इथे मात्र दोन्ही संघ अगदी चांगला खेळ आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत. आजूबाजूला जर पाहिलं तर छोटे छोटे क्रिकेटर देखील पाहायला मिळतात आणि अगदी लेग स्टंपच्या बाहेर चाललेला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत इथे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट कॉल आहे. 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. 19 धावा झाल्या आहेत. इथे हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावेंचा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघर्ष मात्र करत असताना या ठिकाणी गौरव मात्र चांगली कामगिरी करतोय. स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत, पण एक दिवस नक्कीच पूर्ण होतात मित्रांनो. स्वप्नांचा पाठलाग करायला तुम्ही शिका, कारण स्वप्न ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत परिश्रम घ्यावे लागतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला सकाळी उठून प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यातूनच तुमचा गेम आणि तुमचा जो फिटनेस असतो तो त्यातून सिद्ध होतो. आणि इथे मात्र पंच पुन्हा एकदा सांगतायत की 2 धावा. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3रं देखील कंप्लीट झालंय आणि 3ऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावरती. इथून पुढे अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावांचं समीकरण आहे. हे समीकरण सोडवायचं असेल ना ब्लास्टर संघाला तर इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि हे समीकरण जर सोडवू द्यायचं नसेल ना तर इथे मात्र आपण पाहतोय फायटर संघाला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. फायटर संघाकडून 4थं षटक या ठिकाणी ओमकार याच्या खांद्यावरती आपण पाहतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू चालला. 1 धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शाळेमध्ये मित्रांनो तुम्ही कित्येक सारे गुणाकार असू द्या, भागाकार असू द्या, वजाबाकी आणि बेरीज अशी
भरपूर सारी गणितं सोडवली असतील, परंतु क्रिकेटमध्ये हे महत्वपूर्ण समीकरण आहे ना, इथे कोण सोडवणार? एक ब्लास्टर संघ की फायटर संघ? दोन्ही संघांमध्ये एक चुरस आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये हे रंगारंग क्रिकेट पाहायला मिळतो आणि एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळते. इथे मात्र थोडासा चेंडू खाली राहिलाय. अगदी इथे फलंदाजाला बीट करून पाठीमागे चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शैलेश यांचं पाठीमागे कौतुक केलं जाईल. एक कॅच त्यांनी देखील चांगला टिपला. चांगला फटका आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा गोशांगी क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती खूप महत्व आहे ते देखील आपल्याला माहिती आहे. परंतु इथे मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. तो मात्र ब्लास्टर संघाला चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू ग्राउंड मध्ये दाखल झालाय आणि तोपर्यंत चेंडू मात्र फील्ड केलाय अमन चौरसिया यांनी. एक धाव मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला मारलाय. डबल च्यवनप्राश षटकार 6 धावांसाठी हवाई मार्गाने पाठवलाय. हा हवाई मेल इथे पाहायला मिळतोय. लांब 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 लचक षटकार 6 धावांसाठी टोला. गौरव मैदानाच्या आतमध्ये फायर. गोलंदाजाला करतोय इथे घायल. क्या बात है. चांगला फटका ओमकार याच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं ओमकारकडे या ठिकाणी गौरव याच्या बॅट मधून लगातार बार बार येतोय. पंचांचं असून इकडे काय सिग्नल येईल यांच्याकडे आमचं लक्ष असूनही लागलंय. परंतु आज या ठिकाणी पहा इथे किती धावा असणार आहेत पंच आपला निर्णय येऊ द्या. इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावेबरोबर संघाचं धावफलक झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळते. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या अंकावरती. सॉरी 36 क्षमा असावी, माफी असावी. 36 धावसंख्या झाली आहे. इथून पुढे 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. त्या मात्र 15 धावा. पहा अवघड आव्हान होतं या षटकाराने आणि या चौकाराने. आव्हान मात्र या ठिकाणी थोडंसं कमी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मी म्हटलं होतं गौरवकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, ताकद आहे. दाखवले मैदानाच्या आतमध्ये हिरो बनण्याची संधी आहे. आज मात्र त्यांच्या बॅटीतून एक फटका, एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्या अगोदर ती गोलंदाजी टाकत असताना हाच गोलंदाज आपण पाहत होतो. याला गोलंदाजी करत असताना पंचांनी दंडित केलं होतं. आज इथे दाखवून द्यावं लागेल हम भी किसी से कम नाही भैया. आणि इथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय गौरवला. पुन्हा एकदा अमन इथे मात्र बॅट ची लिडिंग एज पाहायला मिळते. पाठीमागे कोणती चुकी नाहीये. विकेट किपरनं आपलं काम चांगलं केलंय. गोलंदाजाला साथ दिली आहे. गोलंदाजाला हेच हवं असतं. ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करत असतो ना, क्षेत्ररक्षकाकडून चांगली कामगिरी जेव्हा पाहायला मिळते ना, तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स अगदी आपल्याला चांगला पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र मी म्हणेन पहिल्या चेंडूवरती एक सुंदर चेंडू टाकला आणि त्याच्यावरती मात्र विकेट संपन्न केली. आणि या ठिकाणी अविनाश मात्र बॅक टू पोलिंग डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अभिषेक या ठिकाणी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओनर आपणास विनंती असणार आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये.
पुन्हा एकदा या ठिकाणी निघालेत गोलंदाज गोलंदाजच्या रनवेवरती अगदी राईट अमोर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. अमन चौरसिया पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडू चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत चेंडू अगदी चाललाय. एका धावेसाठी अवांतर धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेसाठी आपण चेंडू पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये. हा नक्कीच ओनर आपणास एक सूचना असणार आहे. पुन्हा जर का आपण मैदानात जर आलात ना तर तुम्हाला इथे आयोजकांच्या कमिटीच्या वतीने कॉल केला जातोय. संघाला पेनल्टी दिली जाईल. इथे मात्र पहा काय वेगवान तेज तरार. इथे मात्र टाकलाय चेंडू अगदी स्टंपांवरती जाऊन आदळलाय. फलंदाज बॅक टू पोलँड डगआउट मध्ये धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते. ब्लास्टर संघाकडे एकाएकी झुंज देत असताना आपण एका दिशेला पाहतोय. गौरव याला त्याला साथ द्यावी लागेल. जो सामना अवघड होता त्याला सोपं करण्यामध्ये काम केलंय ते मात्र गौरव याने त्याला साथ अजूनही मिळालेली नाहीये. इथे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमन यांच्या गोलंदाजीतून आपण जर पाहिलं तर दुसरं षटक या ठिकाणी हातात आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि या षटकामध्ये अद्याप 2 विकेट घेतल्यात. म्हणजे 2 षटकांचा स्पेल टाकत असताना चांगली कामगिरी 4 विकेट घेतल्यात. अजून या षटकातले काही चेंडू शिल्लक. इथे मात्र फटका चांगला आहे. कॅच टिपले अगदी चोकून दिले. हो हॅट्रिक झाली आहे. अजून या ठिकाणी पहा दोन चेंडूंवरती 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्यात आणि याच्यानंतरचा जो चेंडू असेल ना तो हॅट्रिक बॉल असणार आहे. आतापर्यंत 2 षटकामध्ये 5 विकेट या गोलंदाजाने टिपल्यात. म्हणजे गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल का मला JPL अर्थातच गिरगाव प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजचा किताब मिळाला हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आज कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये एक चाणक्य आणि चतुर गोलंदाजी टाकताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज होती. त्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. या ठिकाणी आपण पाहतोय फायटर संघ अगदी फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक साजरी होणार का? आतापर्यंत एकही गोलंदाज या प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेतलेला नाहीये. परंतु इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जोरदार आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अमन यांच्यासाठी. इथे मात्र पहा चांगला चेंडू थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गुलदस्तानामध्ये जाऊन विसवलाय. डॉट चेंडूची सांगता 7 चेंडू 14 धावा. पारड एका दिशेला जड होताना पाहायला मिळते. कधी फायटर टीम कडे तर कधी ब्लास्टर टीम कडे. परंतु नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ना गौरव याला काहीतरी करावं लागेल. चांगला फटका आहे. इथे मात्र पाहतोय चेंडू चाललाय अगदी 2 धावेंसाठी. 2 धावे बरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं देखील कंप्लीट झालंय आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39. इथून पुढे 6 चेंडू आणि करावे लागतील त्या मात्र 12 धावा. सहा चेंडू 12 धावा टीम मीटिंग बोलवली आहे. परंतु इथे मात्र गौरव ज्याने 4थ्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा मिळवल्या होत्या. पुनरावृत्ती करावी लागेल आणि एक मोठा फटका या मॅच मध्ये घेऊन येऊ शकेल. गौरवकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ताकद आहे, नसागत आहे. इथे काय घडणार? गौरव आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये आहे. परंतु शेवटचा जो गोलंदाज असेल ना त्याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं असेल. कारण जो शेवटचा गोलंदाज आपण पाहू शकाल अजय याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघनायक याने आणि विश्वास दाखवलाय. अजय याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. परंतु ही जबाबदारी पेलणार का? हे षटक व्यवस्थित टाकेल का आणि आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? कारण सर्वांचं लक्ष फलंदाज, सर्वांचं लक्ष गोलंदाजाकडे राहणार आहे. अगदी रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते.
पहिला चेंडू अजय यांचा गौरव यांच्यासाठी. फटका चांगला आहे, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, ब्रँडेड, हाय हाय हाय, हँडसम षटकार. मॅच मध्ये जिवंत उदाहरण दाखवून दिलंय. मी सांगितलं होतं गौरवकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ताकद आहे, दाखवली आहे. आणि इथे षटकार. गौरवसाठी जोरदार टाळ्या. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे मात्र चेंडू पाठीमागे चाललाय. चार चेंडू 5 धावा. हॉट मॅच मित्रांनो. मॅच आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघांसाठी. एका बाजूला मी म्हटलं होतं ब्लास्टर संघाचं पारडं जड होताना पाहायला मिळत होतं. या अगोदरच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फायटर संघाचं या ठिकाणी अवघड जड आव्हान पाहायला मिळालं होतं. परंतु इथे मात्र हे आव्हान स्वीकारलंय आणि गौरवने पहिल्या चेंडूवरती एक विश्वास दाखवलाय. षटकार 7 धावांसाठी पाहतोय. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यांनी धावा करायच्या आहेत त्या मात्र 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा पाहिला असेल, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना तोपर्यंत आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कोण जिंकेल कोण हारेल हे देखील पोहोचू शकत नाहीये. परंतु या मॅच मध्ये काय घडलंय काय बिघडलंय या शेवटच्या 4 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अजय थोडासा चिंतेत आहे आणि त्याच्या मनामध्ये नक्कीच शंका असणार आहे. आतापर्यंत 2 चेंडूंवरती धावा खर्च केल्या गेल्या ते 7. इथून पुढे अजूनही 4 चेंडू टाकायचे आहेत. समोर आपण जर पाहतोय गौरव पंडित उभा आहे. हुकमी एक्का म्हटलं तरी चालेल. आज निर्णय करून आलाय मैदानाच्या आतमध्ये पक्का. आणि इथे मात्र ब्लास्टर संघाचा हा हुकमी एक्का एक चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू समीकरण आहे. या ठिकाणी अजय पुन्हा एकदा निघालाय. फटका चांगला आहे. इथे काय घडतंय थोडस या ठिकाणी गौरव यांनी पाहिलं होतं. झाडाला चेंडू स्पर्श झाला होता. कदाचित चेंडू आत आला असता तर 1 धाव नक्कीच पाहायला मिळाली असती. परंतु 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावे बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. इथे मात्र पायांवरती चेंडू आदळलाय. पाठीमागे जाण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र धाव नाहीये. चेंडू डॉट येतोय. थोडस प्रेशर आलंय. इथे मात्र आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा या क्रीडांगणावरती होऊ शकतात का? होऊ शकतात. परंतु इथे मात्र गोलंदाजाने 1 चेंडू जर का बीट टाकला ना तर या ठिकाणी पूर्ण प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आपण पाहतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये मॅच मित्रांनो पाहण्यासारखी मॅच आपल्याला पाहायला मिळते. संघ आपण पाहतोय एका दिशेला ब्लास्टर दुसऱ्या दिशेला फायटर. दोन्ही संघांमध्ये युद्ध मात्र रंगलंय आणि या युद्धामध्ये कोण जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षण सजवलंय. हा चेंडू इम्पॉर्टंट असणार आहे या षटकामधला. पाहूयात. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला चेंडू चाललाय. 4 धाव्यांसाठी ते मात्र
षटकार 6 धावांसाठी मॅच विनिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. काय फटका. धन्यवाद डीजे. थोडस थांबायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण निश्चितच देणार आहोत. या मॅच मध्ये ज्याने चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला जिंकून दिलं, अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या बॅटिंगमधून आज 42 धावांची घणाघाती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार 3 षटकार आणि 1 चौकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत ज्याने 42 धावांची एक स्फोटक फलंदाजी केली. अर्थातच या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय गौरव पंडित. आपण देखील या व्यासपीठाच्या अगदी समोर याचा आहे. आपला या ठिकाणी गौरव केला जाईल. इथून पुढे नक्कीच समालोचन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय प्रसाद सर यांना विनंती करतो की आपण देखील मायक्रोफोनवरती जॉईन व्हायचे. धन्यवाद.